जाणून घ्यायचे आहेत। सुरुवातीला ही बातमी काय ते पाहूया। मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टाने दिलासा दिलेला आहे। भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी हा दिलासा दिला गेलेला आहे। तुर्तास अटक न करण्याचे निर्देश आता कोर्टाने दिलेले आहेत। मात्र तपासात सहकार्य करण्याचेही निर्देश दिले गेलेत। 17 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत सहकार्य करा। मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी समोर हजर रहा असे निर्देश हायकोर्टाकडून मंदाकिनी खडसे यांना देण्यात आलेले आहेत। ही आत्ताची महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतो आहोत। भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टाने काहीसा दिलासा दिलेला आहे। तुर्तास अटक न करण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। अजित, मंदाकिनी खडसे यांना हा तात्पुरता दिलासा दिला गेलेला आहे असं म्हणता येऊ शकेल का? काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये सध्या घडतंय त्याबद्दलची काय अपडेट? हा तात्पुरता दिलासाच आहे। एका विशिष्ट वेळेपर्यंत, नोव्हेंबर महिन्यामधल्या काही काळापर्यंत त्यांना अटक करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिलेले आहेत। तपासामध्ये मात्र त्यांना सहकार्य करायला सांगितलेलं आहे। आतापर्यंत विविध कारणं देत मंदाकिनी खडसे या ज्या आहेत त्यांनी ईडीच्या तपासाला येणं टाळलेलं आहे। पण त्यांना अटकेपासून संरक्षण देऊन त्या ठिकाणी ईडीने त्यांना स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला तपासाकरता जावं लागेल। पण ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्यांना अटक झाली, तपासामध्ये अशा काही गोष्टी समोर आल्या आणि जर ईडीला त्यांना अटक करावीशी वाटली तर ते त्यांना अटक करू शकतात। पण त्याही वेळी त्यांना आणखीन एक संरक्षण आहे, ते म्हणजे तात्काळ त्यांना व्यक्तिगत जात मुचलक्यावरती 15,000 रुपयांचा जामीन मिळू शकतो अशी देखील अट जी आहे ती न्यायालयाने घातलेली आहे। त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना चौकशीला यावं लागेलच। पण त्या दरम्यान जर त्यांना अटक झाली तर त्यांना तात्काळ जामीन मिळेल अशी देखील पूर्णपणे प्रोव्हिजन जी आहे किंवा एक आदेश जो आहे तो न्यायालयाने पारित केलेला आहे। त्यामुळे मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी त्यांना चौकशीला आता यावंच लागेल आणि अटकेची टांगती तलवार त्यांच्यावरती अजूनही कायम आहे। अजित, आणखीही काही महत्त्वाचे निर्देश हायकोर्टाकडून दिले गेले त्याबद्दल सविस्तरपणे काय सांगाल? हे निर्देश असे आहेत की साधारणपणे नोव्हेंबर महिन्यातल्या 20 तारखेपर्यंत मंदाकिनी खडसे यांच्यावरती कोणतीही अटकेची कारवाई करू नये। त्या चौकशीला येतील, त्यांनी चौकशीला सहकार्य करावं, तपास यंत्रणेकडे जावं, त्यांचं म्हणणं मांडावं, त्यांच्या तपास यंत्रणांचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं द्यावी। या दरम्यान जर त्यांना अटक करणे योग्य असेल असं जर ईडीला वाटलं तर अटक करू शकतात। पण तात्काळ त्यांना 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन द्यावा लागेल। याचबरोबरीनं हा फक्त एक विशिष्ट काळ आहे। फक्त चौकशीला जाणं टाळणं त्यांना टाळता येणार नाही हे देखील स्पष्ट केलेलं आहे कोर्टाने। म्हणजे त्यांना एकीकडे दिलासा मिळालेला आहे पण जास्त त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत, ते म्हणजे त्यांना आता हायकोर्टाच्या अटक तर नाही पण एकंदरीतच सहकार्य या सगळ्या तपासादरम्यान मंदाकिनी खडसे यांना करावं लागणार आहे असे निर्देश दिले गेले।